रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. दिलेल्या वचनानुसार तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हिस्ट्रीचा पहिला चॅप्टर. याचं 2 मार्क, 3 मार्क आणि 1 मार्क क्वेश्चनचं डिटेल अनालिसिस. आणि या पूर्ण टॉपिकमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या या चॅप्टर मधल्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत. आज आहे 17 जानेवारी आणि 17 जानेवारी म्हणजे आता आपल्याकडे किती दिवस उरलेले आहेत तुम्हाला वाटतं परीक्षेसाठी? तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता हा महिना संपायला पण ऑलमोस्ट जो आहे 10-15 दिवसाचा कालावधी उरलेला आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. बघा, पहिला जो प्रश्न तुम्हाला इथे दिसतोय तो प्रश्न पाहिल्यानंतर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण आहे असं विचारलेलं आहे. ओके, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणता येईल याबद्दल प्रश्न आहे. तर तुम्हाला माहितीये आपण हा जो व्हॉल्टेअर आहे याला काय म्हणतो? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतो. कारण रेने देकार्ते, ल्युपोल्ड रांके किंवा कार्ल मार्क्स हे याच्यात येत नाहीत. तर ह्या बेसिक क्वेश्चन्स तर आहेतच, त्याच्यात तुम्हाला माहितीये, आम्हाला पण येतं हे. ओके, हे तुम्हाला माहितीये. पण आपण याच्यामध्ये खूप साऱ्या इम्पॉर्टंट ज्या मोस्ट इम्पॉर्टंट बीट्स आहेत त्या कव्हर करणार आहोत. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा जो ग्रंथ आहे, ठीक आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला होता? कार्ल मार्क्स, मायकल फुको, ल्युसिया फेबर, व्हॉल्टेअर. बऱ्याच लोकांना माहितीये की याच्यामध्ये व्हॉल्टेअर आता येणार नाही कारण तो तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक आहे. कार्ल मार्क्स येणार नाही. लुसिया फेबर हे तर नाव आपल्याला माहितीच नाही. तर मग अशा वेळेस जेव्हा परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं, ठीक आहे, तर कन्फ्युजन झाल्यानंतर तुम्ही या टेक्निकचा यूज करू शकता. त्याला म्हणतो आपण इलिमिनेशन मेथड. ओके, याला आपण काय म्हणतो? इलिमिनेशन मेथड. आणि या इलिमिनेशन मेथडद्वारे तुम्ही याच्यातले 3 पर्याय येतं ऑटोमॅटिकली हटवूनच टाकले. उरलेला मायकल फुको, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मग मायकल फुको याने लिहिलेला आहे. आणि याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 अगदी बरोबर आहे. असा एक क्वेश्चन या चॅप्टर मध्ये येऊ शकतो जो की लास्ट इयर आणि त्याच्या लास्ट इयर पण विचारलेला होता. चुकीची जोडी ओळखून लिहा. ठीक आहे, चुकीची जोडी ओळखून लिहा. तर बघा, चुकीच्या जोड्या जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री. लिओपोल्ड वॉन रॉन्के, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, बरोबर आहे. हेरोडोटस, द हिस्ट्रीज, एच फॉर हेरोडोटस, एच फॉर हिस्ट्रीज. ओके, आणि हिस्ट्री वर्ड पण सगळ्यात पहिल्यांदा याच व्यक्तीने दिलाय, त्यामुळं हे पण बरोबर आहे. चुकणार काय? कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सचा ग्रंथ काय आहे बेटा? कार्ल मार्क्सचा ग्रंथ आहे दास कॅपिटल. इथं काय दिलंय? डिस्कोर्स ऑन द मेथड. मला सांगा, ते तर माहिती आहे दास कॅपिटल, मग तुम्हाला डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ कोणाचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, म्हणजे तुमच्या एक एक गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये असं टाकत राहा. व्हिडिओ पाहता पाहता यू विल बी ऍक्टिव्हेटेड. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना जे आहे ते मजा येत राहील. आता याच्यामध्ये पुढचा महत्वाचा पार्ट आहे जो आपल्याला येऊ शकतो, तो आहे इतिहासाची मांडणी. इतिहास जो आहे तो कशा प्रकारे मांडला जातो किंवा इतिहास संशोधनाची पद्धत कोणती आहे. तर आतापर्यंत हा चार्टने आलेला आहे, पण मे बी यावर्षी ते विचारतील तर सांगा, इतिहासाची मांडणी किंवा इतिहासाची संशोधन पद्धती कशी चालते? चिकित्सक संशोधन केलं जातं इतिहासाच्या साधनांचं. तुम्हाला माहिती आहे इतिहासाचे साधनं कोणते आहेत? भौतिक आहे, लिखित आहे, मौखिक आहे. ओके, त्यानंतर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासले जातात. जी इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल आहे इतिहासामध्ये त्या संपूर्ण इन्फॉर्मेशनचं काय केलं जातं? या ठिकाणी पहिल्यांदा अभ्यास केला जातो, त्याच्यावर संशोधन केलं जातं आणि हे केलेलं संशोधन करून ते इतिहासाची मांडणी करतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासले जातात. संदर्भ म्हणजे ऑथेंटिक बुक्स तपासले जातात, ऑथेंटिक पेपर्स तपासले जातात. ऐतिहासिक माहितीचं स्टोरेज केलं जातं म्हणजे संकलन केलं जातं. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप देखील जे आहे अधोरेखित केलं जातं आणि त्याचं तौलनिक विश्लेषण केलं जातं. विश्लेषण करणे म्हणजे त्या गोष्टीला समजून त्याचा खरा अर्थ स्पष्ट करणे, एखादी माहिती गोळा करणे म्हणजे संकलन करणे. आणि ज्या गोष्टी ऐतिहासिक बदलांना कारणीभूत ठरल्या, जसं सिंधू घाटी सभ्यता किंवा सिंधू संस्कृतीचा लोप का झाला, ती संपुष्टात का आली, जर याचं कारण शोधून काढायचं काम पण हे इतिहास याच्यामध्ये मांडणीमध्ये करतात. विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचं स्थल कालात्मक संदर्भ तपासतात. त्यासाठी
स्थळकोशांचाही वापर केला जातो. आणि या सगळ्या संभाव्य परिकल्पना मांडणं. परिकल्पना म्हणजे काय? थेअरीज. ओके, एखादी गोष्टीची आपण म्हणू शकतो एक कल्पना मांडू शकतो ना आपण, की सिंधू संस्कृतीचा लोप झाला म्हणजे तिथं पाऊस आला असेल, भरपूर पूर आला असेल सिंधू नदीला, त्यामुळं ही संस्कृती लयाला गेली. भूकंप आला असेल किंवा कोणतीही कल्पना आपण मांडू शकतो, तर संभाव्य परिकल्पना पण योग्य दृष्टिकोनातून मांडली गेली पाहिजे. तर हे इतिहासाच्या मांडणीमध्ये आहे. पुढचा जो महत्वाचा पॅरेग्राफ आहे की इतिहासात उपलब्ध पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे माहिती आहे. पण अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात असा जर प्रश्न आला, तर इतिहास लेखन म्हणजे काय विचारलं तर सांगायचं की इतिहास लेखन म्हणजे इतिहासात उपलब्ध असलेल्या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे सांगणारा जो व्यक्ती असतो त्याला तर इतिहासकार म्हणतातच. पण हे जे सगळं पुराव्यांचं जे काय आपल्याकडे प्रूफ्स आहेत, जे आपल्याकडे एव्हिडन्सेस आहेत, त्याचा आपण अभ्यास करून त्याच्यावर रिसर्च म्हणजे संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं, हे ज्याच्यात लिहून ठेवलेलं असतं, त्या लेखन पद्धतीला काय म्हणतात? इतिहास लेखन म्हणतात. आणि या पद्धतीचं जो काम करतो, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणारा जो संशोधक असतो, जो रिसर्चर असतो, त्याला आपण काय म्हणतो? इतिहासकार म्हणतो. तर दोन प्रश्न आहे त्याच्यात, इतिहास लेखन म्हणजे काय आणि इतिहासकार म्हणजे काय. पुढचा प्रश्न बघा. सगळ्यांनी याचे फोटोज किंवा याचे पीडीएफ प्रोव्हाइड करायचं काम करतो मी, टेन्शन घेऊ नका. फक्त ते पीडीएफच्या कमेंट जास्त असल्या पाहिजे, नाहीतर असं वाटेल की काही लोकांना गरज आहे, काही लोकांना गरजच नाहीये. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे असंही येऊ शकतं, याच्या मधात लिहिलं जाईल इतिहास संशोधनाला ते समजून घ्या की मी इथं लिहिलंय सहाय्यभूत साहित्य म्हणू शकतो किंवा संस्था म्हणू शकतो किंवा ज्ञानशाखा. आणि असं येऊ शकतं चारही बाजूला की सांगा कोणकोणत्या ज्ञानशाखा आहेत ज्याचा इतिहास संशोधनाला सहाय्यभूत होतात. पहिले लिहू शकतो पुरातत्व. त्यानंतर इकडे लिहू शकता अभिलेखागार. याचे अर्थ सांगतो, टेन्शन नका घेऊ. भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र. तर अशा पद्धतीने प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की इतिहास संशोधनाला सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा कोणत्या आहेत किंवा संस्था कोणत्या आहेत. तर बाळांनो लक्ष द्या, पहिला आहे पुरातत्व म्हणजे आर्किओलॉजी वाले लोक काय करतात? जमिनीत ज्या गोष्टी इथून 5-5, 10-10, 15-15 हजार वर्षापूर्वी ज्या आहेत त्या उत्खनन करतात, त्याचं जमिनीतून बाहेर काढतात, त्याच्यावर रिसर्च करतात. कार्बन डेटिंग, वेगवेगळ्या डेटिंग असतात. तर त्या डेटिंगद्वारे काय करतात? बेसिकली युरेनियम डेटिंग, थोरियम डेटिंग यानं त्याची एज काढतात. ओके, अभिलेखागार जे असतं त्या अभिलेखागारामध्ये बेसिकली आपल्याला काय दिसतं? त्याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्र ठेवलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार तो अभिलेखागारात सापडतो. हस्तलिखितांचा अभ्यास, त्याचा एक हँडरिटनचा अभ्यास करणारी एक शाखा असते. पुराभिलेख, जे अभिलेख असतात दगडांवरती कोरलेले पुरातन काळातले, त्याच्याबद्दल रिसर्च केला जातो. ह्या सगळ्या सहाय्यभूत. अक्षरवाटिकाशास्त्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोणतीही लिपी कशी जनरेट झाली आणि कोणत्याही लिपीचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय पाहतो? त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर पाहतो किंवा त्याची एबीसीडी पाहतो. एबीसीडी म्हणजेच आपल्या मराठीत जसं अ आ इ आहे, इंग्रजीमध्ये तुम्हाला माहित आहे एबीसीडी आहे, त्याप्रमाणे प्रत्येक भाषेची अशी एबीसीडी असते. ते अक्षरवाटिका शास्त्र त्याचं पाहिलं जातं. भाषा रचनाशास्त्र म्हणजे भाषेची रचना कशी केली गेलेली आहे, म्हणजे ही भाषा लिहिली कशी जाते. जसं आपली जी देवनागरी लिपी आहे, ही आपली देवनागरी लिपी मी कुठून कुठपर्यंत लिहिली. आता हा शब्द कसा लिहिला? हा मी लेफ्ट कडून राईट कडे लिहिला. म्हणजे आपली भाषा कशी लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. त्याच जागी तुम्ही जर हडप्पा लिपी पाहिली तर ती लिपी अशी लिहिली जाते. असं सांगतात की ही लिपी जी आहे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. म्हणजे याचा पॅटर्न आपल्यापेक्षा अपोजिट आहे. कळलं? आता नाणकशास्त्र, आपल्याला माहित आहे खूप सारे कॉइन्स पण त्या काळामध्ये लोकांनी तयार केले, राजांनी बनवले. आपल्याला माहित आहे शिवमुद्रा तुम्हाला माहिती असेल. तर नाणकशास्त्रामध्ये शिवमुद्रा येणार नाही, पण
कनिष्काच्या काळात कुशाण राजा कनिष्क जो होता त्यानं गोल्ड कॉइन बनवले. चंद्रगुप्त दुसरा होता, त्यानं त्याच्या काळात कॉइन्स बनवले. तर ह्या कॉइन्सचा पण आपल्याला अभ्यास करायला मिळतो, ते पण एक शाखाच आहे. वंशावळीचा अभ्यास करायला मिळतो. तर ह्या गोष्टी कशा आहेत? वंशावळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, राजा बाबर का बेटा हुमायूं, भोबाई का बेटा अकबर, सो ऑन. ठीक आहे. तर हे झालं इतिहास संशोधनाला सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा. आता आहे हा फोटो. फ्रान्समध्ये लुव्र नावाचं संग्रहालय आहे आणि तिथं सर्वाधिक प्राचीन शिलालेख हा सापडलेला आहे. शिलालेखाचा जर तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला सैनिक दिसतील ज्यांच्या हातामध्ये भाल्यासारख्या काही गोष्टी आहेत आणि ते असे एकामागे एक समोर जात आहेत. त्यांचा एक सेनापती आहे, हा आहे सेनापती, त्याला फॉलो करतायत हे लोक. ठीक आहे. खाली आपल्याला हातात भाले घेऊन दिसत आहेत, इथे पण हातात भाले आहे, त्यांच्या चिलखत आहे त्यांच्या अंगावरती. आणि हा एका दगडावर कोरलेला महत्वाचा शिलालेख आहे. तर हा ठेवलेला आहे म्हणतात फ्रान्स मधल्या लुव्र नावाच्या म्युझियम मध्ये, संग्रहालयामध्ये. आणि हा सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे, जगातला ओल्डेस्ट प्रकारचा, जगातला सगळ्यात अतिप्राचीन याच्यामध्ये येतो हा तो शिलालेख आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात कुठं झाली, तर हा क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकतो. मेसोपोटेमिया मधील सुमेर संस्कृतीमध्ये. 1 मार्कासाठी फिल इन द ब्लँक मध्ये. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्या कहाण्या, त्यांची वर्णनं शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. सर्वाधिक प्राचीन शिलालेख इथून जवळपास 4500 वर्षापूर्वी, 4500 वर्षापूर्वी सापडला. आणि सुमेर मधील 2 राज्यामध्ये झालेल्या युद्धांची नोंद त्याच्यात झालेली आहे. आणि तो फ्रान्स मधील सध्या लुव्र नावाच्या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलाय. 1 मार्क 2 मार्काचा हा पॅरेग्राफ आहे आणि हे लक्षात घ्या. पुढचं बघा. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाची बीज प्राचीन ग्रीक इतिहासाच्या लेखनामध्ये आढळतात. आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीज कोणत्या इतिहासकारांच्या लेखनात आढळतात? ग्रीक. 1 मार्क. इतिहास लेखनाच्या याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री हा शब्द जो आहे, इतिहास हा शब्द जो आहे, हा कोणत्या भाषेतला शब्द आहे? ग्रीक भाषेतला शब्द आहे. ठीक आहे. आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकारानं तो त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकाखाली मांडला. 2 ते 3 मार्क इथं तयार होतात. 5व्या शतकात हेरोडोटस, द हिस्ट्रीज या इतिहासकार, ग्रीक इतिहासकार. आता पुढे जर आपण आलो तर 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा चालू होती आणि त्या संबंधीचं तत्वज्ञान, सर्व विषयांना अधिक महत्व त्याच्यात दिलं गेलेलं होतं. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागलं आणि 1737 मध्ये लक्षात घ्या, 1737 मध्ये जर्मनी, अंडरलाईन करा, गॉन्टिगेन नावाचं विद्यापीठ, फिल इन द ब्लँक मध्ये नात करती का विचारलं जाणार, विद्यापीठाची स्थापना झाली. आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. जगात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त करून देणारं विद्यापीठ कोणतं? गॉन्टिगेन विद्यापीठ जर्मनीमध्ये आहे 1737 मध्ये. या पाठोपाठ मग इतर विद्यापीठही आली ज्याचं आपल्याला काही माहिती नाही, म्हणजे दिलं नाहीये. त्यानंतर हा व्यक्ती लक्षात ठेवा, रेने देकार्ते. काय लक्षात ठेवायचं? काळ लक्षात राहिला नाही राहिला काही प्रॉब्लेम नाही, कुठचा आहे लक्षात ठेवा. हा गडी फ्रेंच आहे. ठीक आहे, म्हणजे हा कुठचा आहे? फ्रेंच आहे. यानं सांगितलं की इतिहासात वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे. कोणताही कागद सापडला तर तो खरंच खरा आहे का तो खोटा आहे हे पहिल्यांदा तपासून घ्या, असं तो सांगतो देकार्ते. देकार्ते म्हणजे देतो, काय देतो? कागद देतो, असं लक्षात ठेवा. त्यानंतर या फ्रेंच होताच याने एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. हाच प्रश्न मी विचारला होता तुम्हाला की हे कोणाचं आहे, तर या देकार्तेच आहे. त्यानंतर तो सांगतो की शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीनं फारच महत्वाचं आहे, कारण एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. असाही प्रश्न तयार होऊ शकतो की खालीलपैकी हे वाक्य कोणाचं आहे? एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. हे कोणा मांडलेलं आहे? हे देकार्तेनं मांडलंय. प्रश्न तयार होतो. पुढील महत्वाचा पार्ट बघा. व्हॉल्टेअर.
माहितीच आहे तुम्हाला, फ्रान्सवा मरी अरू याचं नाव लक्षात ठेवा. याचं ओरिजिनल नाव काय? व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञानानं इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष नाही दिलं, तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती, काय 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 म्हटलंय काय व्हॉल्टेअरनं? व्हॉल्टेअर म्हणतो फक्त ते सत्य घटना एवढ्यावर लक्ष नका देऊ. राजा होता, राजानं खाल्ला भजा, ठीक आहे, असं लक्षात नका ठेवू. त्या राजाबरोबरच तेव्हा परंपरा कोणत्या होत्या, व्यापार कोणता होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी करत होते लोक, यावर पण लक्ष द्या. आणि हे सगळं त्यानं सांगितलं, त्यामुळेच त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात. तर हा माणूस व्हॉल्टेअर लक्षात ठेवा. आणि हा गडी पण फ्रान्सचाच आहे, नावाचा फ्रेंच तत्वज्ञच आहे तो. पुढचा महत्वाचा माणूस जॉर्ज विलियम फेडरिक हेगल, 1770 ते 1831, जर्मन आहे हा. लक्षात कसं ठेवायचं? जॉर्ज, जर्मन, जज. ओके. त्यानंतर यानं तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण यानं सांगितलं की इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणं स्वाभाविक असतं, आणि या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी कमी प्रतीच्या नाही. यानं 2 ग्रंथ लिहिलेले आहे. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स नावाचा जो ग्रंथ आहे, त्यात त्याचे व्याख्यान आणि लेख आहे. आता हा त्यानं लिहिलेला नाहीये, बट त्याच्यात त्याचे व्याख्यान आणि लेख आहेत. आणि रिझन इन हिस्ट्री, ओके, लक्षात घ्या, रिझन इन हिस्टरी, ओके, रिझन इन हिस्ट्री नावाचं जे पुस्तक आहे हे या गणानं लिहिलं. याचं नाव आहे हेगल. ओके, रिझन इन हिस्ट्री, ठीक आहे, लक्षात घ्या. आता आहे हेगलनं एक महत्वाचं तत्वज्ञान दिलंय, आणि त्या तत्वज्ञानाचं नाव आहे द्वंद्ववाद. ओके, आता द्वंद्ववाद म्हणजे याच्यावर टिपा येणारच, तुम्हाला माहिती आहे. टिपा लिहा, डायरेक्ट प्रश्न आहे, 2 मार्काचा, 3 मार्काचाही करू शकतात. टिपा लिहा, द्वंद्ववाद काय आहे स्पष्ट करा. हेगलचं म्हणणं काय की दोन्ही गोष्टींना विचार केला पाहिजे. एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला त्याचं स्पष्ट आकलन होत नाही, 100% समजत नाही, तर त्याचा दोन्ही दृष्टिकोनातून विचार करा. खरं खोटं, एखादी गोष्ट खरी आहे तर खरीच का आहे, खोटी आहे तर खोटीच का आहे, चांगलं वाईट, चांगलं आणि त्या गोष्टीचं वाईटही पाहिलं पाहिजे. या पद्धतीला म्हणतात द्वंद्ववाद, म्हणजेच डायलेक्टिक्स. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांतही मांडला जातो, आणि त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर दोघांचे सार त्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची एक समन्वयक मांडणी केली जाते, आणि यालाच म्हणतात द्वंद्ववाद. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर 2 मार्क्स. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे लिओपोल्ड रांके याच्या विचारावरती आधारित. त्याचे मूळ दस्तऐवजावरतीच भर आहे, त्याचा कसून शोध घेण्यावरती भर आहे रांकेचा, आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाचून घ्या, कारण हा व्यक्ती आतापर्यंत विचारला नाही, बट आपल्याला त्याचं पुस्तक तरी ऍटलिस्ट माहिती असावी. की द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे त्याचं पुस्तक आहे, अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक आहे या रांकेचं. त्यानंतर आहे कार्ल मार्क्स. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, उत्तरार्ध म्हणजे काय, पूर्वार्ध म्हणजे आधीचा काळ, उत्तरार्ध म्हणजे नंतरचा काळ, 19व्या शतकाच्या नंतरचा काळ, उत्तरार्धाचा काळ, कार्ल मार्क्सच्या सिद्धांताच्या मुळे खूप जास्त चर्चेत होता. आणि याच्यामध्ये इतिहास अमूर्त कल्पनाचा नसून तो जिवंत माणसाचा असतो, हे सेंटेन्स पण विचारू शकतात. ठीक आहे, अमूर्त कल्पनांचा इतिहास नाहीये तर जिवंत माणसांचा आहे असं कोणी म्हटलं तर 1 मार्कसाठी विचारू शकतात, कार्ल मार्क्स भाऊ. त्यानंतर यानं मूलभूत गरजेवरती खूप भर दिला. गरीब अमीर यांच्यामध्ये जी दरी निर्माण होते, वर्ग संघर्ष, तुम्हाला येऊ शकतं की कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्ष स्पष्ट करा. आणि या समाजाच्या आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो, श्रीमंत गरीब ही दरी निर्माण होते, त्याबद्दल एक प्रश्न पेपरमध्ये नक्की येणार. त्यानंतर आहे ॲनल्स प्रणाली. टिपा लिहा, 2 किंवा 3 मार्कासाठी येऊ शकतं. काय आहे ॲनल्स प्रणाली, तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ओरिजिनेट झालेली प्रणाली आहे. फ्रान्समध्ये, हे पण लक्षात ठेवा. जिथं जिथं मी असं म्हणेल किंवा असं गोल करेल दॅट विल बी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर ॲनल्स प्रणालीमुळं इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते या अनुषंगानं न करता, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध याच्यावर केंद्रित न करता त्यावेळेस हवामान कसं होतं, स्थानिक लोक कसे राहायचे, शेती कशी होती,
व्यापार कसा होता, तंत्रज्ञान कसं होतं, दळणवळण कसं होतं, संपर्काची साधनं कोणती होती, सामाजिक विभागणी कशी होती, याच्यावर पण करा असं ॲनल प्रणालीस दिलंय. आणि असंच मत व्हॉल्टेअरनं पण मांडलेलं होतं, जे तुम्ही पाहाल, म्हणूनच त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलं होतं. तर दोघांची विचार प्रणाली सारखीच आहे आणि त्यांचं म्हणणंच आहे की राजा कोणती युद्ध खेळला, राजे महान नेते, त्यानंतर राजकारण कसे करत होते, हे फालतू गोष्टी सोडा हो. युद्ध गिद्ध तुम्ही त्या काळातले लोक कसे राहायचे याच्यावर फोकस करा, त्या काळात सिस्टीम कशी होती याच्यावर फोकस करा. आणि त्याच प्रणालीला ॲनल्स प्रणाली म्हणतात. हे सुरू करण्याचं श्रेय, तिचा विकास करण्याचं श्रेय फ्रेंच इतिहासकारांना जातं. नाथकर्तिका यायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न आहे स्त्रीवादी इतिहास लेखन, 3 मार्कासाठी, किंवा याच्यावर एक फ्रेम केला जाईल क्वेश्चन, जो मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगणार आहे. तो कसा फ्रेम केला जाणार तुमच्या एक्झरसाइज मध्ये पण आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना केली. त्याच्यामध्ये एका स्त्रीचं नाव मुख्यतः घेतलं जातं, तिचं नाव आहे सीमा द बोव्हा. या विदुषीनं स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केलेली आहे. असाही क्वेश्चन येऊ शकतो, या फ्रेंच विदुषीनं भूमिका सिद्ध केली, इथं रिकामी जागा असेल सीमा द बोव्हा. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा विचार करण्यावर भर देण्यात आला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य या विविध पैलूचा विचार केला गेला. आणि स्त्री हा एक 1990 मध्ये स्वतंत्र वर्ग मानून त्यांच्यावर लिहायला सुरुवात झाली, त्यांचा इतिहास लिहायला सुरुवात झाली. 1990 तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मायकल फुको. हा महत्वाचा का आहे, पहिल्यांदाचा याचा ग्रंथ आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, हा फ्रेंचच आहे. फुको इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची अचूक पद्धत यानं मांडली. आणि त्याचं असं म्हणणं आहे की इतिहासाची जी कालक्रमानुसार पद्धती मांडली जाते, म्हणजे ही घटना झाली, मग ही घटना झाली, मग राजाला मुलगा झाला, त्याचं लग्न झालं, असं तसं, हे बंद करा. त्याचं म्हणणं आता मी जे वाचलं ते चुकीची आहे असं म्हणणं आहे त्याचं. बरोबर नाही असं म्हटलं नाही त्यांनी, चुकीची आहे. म्हणजे ह्या घटनेनंतर हे झालं असं ते टाइमलाईन नका बनवत बसू, त्याची क्रोनॉलॉजी नका बनवू. त्याचं म्हणणं आहे की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे आपलं उद्दिष्टच नाहीये, तर भूतकाळात स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, त्याकडे लक्ष वेधलं. स्थित्यंतर म्हणजे काय, स्थित्यंतर म्हणजे काय, हा कॉन्सेप्टवर यानं भर दिलाय. त्याचं म्हणणं आहे की अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं नाही आपल्याला, आपल्याला स्थित्यंतर पाहायचं. स्थित्यंतर म्हणजे त्या काळात लोक कोणत्या गोष्टी वापरत होते, त्या ठिकाणी राहण्याची पद्धत कशी होती, आणि त्या काळात मग अचानक बदल कसा झाला. बदल म्हणजेच आपण म्हणू शकतो स्थित्यंतर. डिस्प्लेसमेंट, टाइम का डिस्प्लेसमेंट, तर ते डिस्प्लेसमेंट म्हणजेच त्या ठिकाणी काळामध्ये कसा भूतकाळात बदल होत गेला आणि आज आपण इथपर्यंत पोहोचलो, या गोष्टीवरती वेधलेलं लक्ष आहे मायकल फुकोचं. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्यावर भर दिला आणि म्हणून त्याला ज्ञानाचं पुरातत्व म्हटलं जातं. ज्ञानाचं पुरातत्व का म्हटलं जातं, स्थित्यंतर शब्द तुमच्या आन्सर मध्ये असला तर तुम्हाला एवढे किंवा एवढे, एवढे किंवा एवढे पण मार्क भेटू शकतात प्रश्नाच्या विचारण्याच्या नुसार. त्यामुळे हा व्यक्ती पण महत्वाचा आहे. काही क्वेश्चन्स आहेत. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारं संशोधन सुरू झालं. काय याचं कारण होतं, का हे सुरू झालं, कशासाठी सुरू झालं, कोणासाठी सुरू झालं, ते स्त्रीवादी इतिहास लेखनाचा जो आपण आता इथं पाठ पाहिला, हे जच्च्या तसं तिथं लिहायचं, मार्क मिळून जातील. त्यानंतर फुको याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व का म्हणतात. पुढं 20व्या शतकात फ्रेंच इतिहासकार मायकल फुको याच्या लिखाणाचं त्याचा आन्सर दिलेला आहे मी इथं. मला ते डिस्कस नाही करायचंय, कारण इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की आता तुम्ही त्याला कसं वाचून समजून घेता आणि लक्षात ठेवता. लिओपोल्ड व्हॉन रांके याच्यावर हा एक क्वेश्चन आहे. मी म्हटलं होतं येणार नाही, पण एक विचारलेला आहे रांके बद्दल प्रश्न, की हा इतिहास विषयक दृष्टिकोन याचा स्पष्ट करा. करून टाकायचा. IMP क्वेश्चन आहे. 2 मार्क 3 मार्क यासाठी विचारला जाऊ शकतो. सोबतच आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्य सांगा. सरळ सरळ त्यांनी पुस्तकाचं पहिलं दुसरं पान काढा. तुम्हाला चॅप्टर मध्ये दुसऱ्या पानावरच तुम्हाला असं पॉइंट मध्ये दिलेलं आहे आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्य काय. ते सगळी वैशिष्ट्य पॉइंट नुसार शॉर्टकट कीज द्वारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट नोट्स बनवा, ज्या तुम्हाला परीक्षेच्या आधी रिवाइज करायला, रिवाइजचं स्पेलिंग चुकलं, रिवाइज करायला हेल्प करतील. ठीक आहे. सो
दिस इज वॉट आय वॉज गोइंग टू डिस्कस टुडे. मला हे आज सांगायचं होतं. आणि एक गोष्ट सांगायची की वायसॅटची परीक्षा आता उद्या संडेला होणार आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन अजूनही केलं नसेल 18 तारखेचं करून टाका. आणि टॉपर्स बॅचमध्ये जे लोक नाही आहेत त्या लोकांना सांगू इच्छितो की वी आर कम्प्लिटिंग ऑल सिलेबस इन व्हेरी मच डिटेल मॅनर. सो लेट्स कनेक्ट विथ अस. अँड काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट टाइम. आणि अभ्यास करा. कमी वेळ आहे पण केलं तर होणारच आहे. करने से हो जाता है. ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.